नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. थोडंसं माझं बी पाहून घ्या बरं का, मी चांगला आहे का, आम्हाला लोक नाव ठेवता मग. नमस्कार, मी राजेश चौधरी. खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज सावदा इथे PM श्री नानासाहेब विष्णुहरी पाटील विद्यामंदिर या ठिकाणी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला आहे की नाही. त्या बक्षीस वितरण समारंभामध्ये मागच्या वर्षी इयत्ता 10वीमध्ये ज्या विद्यार्थिनी होत्या त्या आपल्यासोबत आज आहेत. त्यांच्याशी आपण आज थोडी बातचीत करणार आहोत की त्यांना हे बक्षीस एवढे प्राप्त झाले, त्यामागे त्यांचं काय मेहनत होती त्याबद्दल आपण त्यांच्याकडून बोलून घेऊ, जाणून घेऊ. सांगा, आपली पहिले ओळख द्या. माझं नाव कोमल निळकंठ बंगाडे आहे. मी PM श्री कन्या हायस्कूलमध्ये माझी 10वी झाली आणि 10वीमध्ये SSC बोर्डला माझा 3रा नंबर आलेला आहे आणि त्यामुळे मी वर्षभरामध्ये इतके बक्षीस मिळवले आहे. त्याबद्दल मी खूप म्हणजे शाळेवाल्यांचं पण खूप धन्यवाद आणि सर्व विद्यार्थिनींनी पुढे खूप यश मिळवावे अशी माझी इच्छा आहे. माझं नाव प्राची बराटे आहे व मी या शाळेत माझी विद्यार्थिनी होते. मी SSC बोर्डमध्ये 10वीत प्रथम क्रमांक घेतलेला आहे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे व आणखी थोडं कष्टामुळे मला हे बक्षिसं मिळालेली आहेत. बरं, ठीक आहे. बाकी जे आता 9वीत किंवा 10वीत जे विद्यार्थी असतील आता जे आहे त्यांना काय बोलाल तुम्ही, काय सांगाल? थोडक्यात सांगायला गेलं तर अभ्यास करा, मेहनत करा चांगल्या पद्धतीने. सगळ्यात जास्त बक्षिसं मिळणारी तूच आहे. किती बक्षिसं मिळाले दाखव. मी हेमलता महेंद्र सरोदे. मी कन्या स्कूलमध्येच शिकलेली आहे. 10वी माझी इथेच झालेली आहे आणि मी सर्व 9वी 10वीच्या विद्यार्थिनींना हेच सांगते की अभ्यास करा आणि खूप बक्षिसं मिळवा. माझं नाव संजना संजय ठोसरे आहे. माझा काही विषयांमध्ये नंबर आलेला आहे आणि मी 10वीच्या मुलींना तेच सांगते की काहीतरी अभ्यास करून काहीतरी बक्षिसं तुम्ही पण मिळवा. माझं नाव श्वेता मनोज खारुळ आहे. मी PM श्री कन्या हायस्कूलमध्ये शिकली. आतापर्यंत 10वी झाली माझी. मी शाळेतून 4थी आली. तर मी पुढच्या विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छिते की जे तुम्ही कष्ट घेसान 10वीपर्यंत त्याचं फळ तुम्हाला बक्षिसांच्या रूपात भेटत जाईल पुढे. त्यामुळे खूप अभ्यास करा, खूप मेहनत करा, खूप पुढे जा. वा, ठीक आहे. अजून काय कोणाला सांगायचं आहे विद्यार्थ्यांसाठी पुढच्या? ठीक आहे. मी खानदेश दर्पणसाठी राजेश चौधरी सोबत प्रदीप कुलकर्णी, सावदा. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.